तर आजच्या व्हिडिओत ना मी तुमच्याशी वेट लॉस टिप्स शेअर करणार आहे, कारण की कमेंट्स येत होत्या. तर म्हटलं डेली रुटीनपासून सकाळच्या मॉर्निंग रुटीनपासून शेअर करूया. तर सकाळचे 7:30 वाजलेले होते आणि विरा झोपलेली होती. तर विरा 10-10:30पर्यंत झोपते, तर त्यामुळं मग मी तिला ना उठल्याच्या नंतर झोळीत टाकते, कारण की मग तिची झोप मोड झाली तर ती खूप चिडचिड करत असते. तर मग मला जर उठायचं असेल तर मग मी तिला झोळीत टाकते. आणि हा एक मेन पॉईंट असतो जेव्हा आपण सकाळी उठतो ना लवकर. आता हा 7:30चा टाईम थोडासा लेट आहेच, तर 6-6:30ला तर उठलं पाहिजे, कारण की ते सुद्धा आपल्या वेट लॉसमध्ये खूप हेल्प करतं. आपण जितक्या जास्त वेळ झोपू ना तितकं वेट आपलं वाढत चालतं. तर त्यामुळे ना हे एक सकाळच्या रुटीनमध्ये हा भाग पाहिजेच की आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. तर तिला झोळीत टाकल्याच्या नंतर मग खाली जायचं असतं. तर मग ती आता मोठी झाली, थोडीशी उठून बसते झोळीमध्ये. तर मग त्यामुळे ना मी झोळी खाली अशी गादी सरकून ठेवते, म्हणजे जेणेकरून जर ती उठली आणि आवाज, शक्यतो ती उठून नाहीच बसत, आवाज देते. तर त्यामुळे ना मग पण तरी रिस्क नको म्हणून मी ना त्या खाली गादी सरकून ठेवत असते. मेंटेनन्स ना सुंदर दिसणं हे सगळ्यांनाच पाहिजे असतं, पण आपण स्किन केअर करण्यासाठी किती सारे प्रॉडक्ट वापरत असतो चेहऱ्यासाठी, आणि त्याचे आपल्याला खूप सारे साईड इफेक्ट बघायला मिळतात. आणि स्किन केअरसाठी किंवा मेकअप करण्यासाठी आपल्याला किती प्रॉडक्ट लावावे लागतात. स्किन चांगली होण्यासाठी आपण वेगवेगळे सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे वेगवेगळे वापरत असतो, पण त्याने आपल्याला साईड इफेक्ट बघायला भेटतात. आणि त्याने काय होतं, जो आपला चेहरा चांगला असतो त्याची सुद्धा वाट लागते, म्हणजे चेहऱ्यावरती जो ग्लो असतो ओरिजिनल नॅचरल तो सुद्धा निघून जातो. आणि आपल्या भारतातील वातावरण तर माहितीच आहे, सारखं चेंज होत आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, त्यामुळे त्वचेची काळजी घेणं अधिकच गरजेचं झालेलं आहे. आणि आपल्या भारतातील लोकांच्या स्किनमध्ये मेलॅनिन हे जास्त असतं, त्यामुळे बाहेरच्या देशातील लोकांच्या तुलनेमध्ये आपल्याला सनचा इतका त्रास नाही होत. पण तरी पण आपण बाहेर गेल्याच्या नंतर उन्हाने आपली स्किन काळवंटते, चेहऱ्यावरती डाग पडतात, चेहरा काळा पडतो, अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या चेहऱ्यासाठी असतात. तर त्यासाठीच ना नेचर शुअरने आपल्यासाठी पोर्स अँड मार्क स्पेशल ब्युटी ऑइल आपल्यासाठी तयार केलेलं आहे, जे आपल्याला हेल्दी आणि ग्लोविंग स्किन देतं. तर हे ना खूप लाईट वेट आहे. हे आपल्याला स्किनला मॉइश्चरायझर करायचं काम करतं, स्किन हायड्रेट ठेवते. त्यानंतर याच्यामध्ये जे SPF 50 आहे ना ते आपल्याला प्रोटेक्शन देतं. तर खरं सांगते तुम्हाला, या तेलाचा आपल्या स्किनसाठी खूप फायदा होतो. त्याने आपली स्किन ना एकदम ग्लोविंग होते, चेहरा चमकदार होतो. चेहऱ्यावरती जर काळे डाग असेल ना तर ते निघून जायला मदत होते, चेहरा एकदम फ्रेश दिसायला लागतो आणि आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. तर हे ना नॅचरल अँटीसेप्टिकचं काम करतं, सनस्क्रीन म्हणून काम करतं. याच्यामध्ये मोरिंगा ऑइल आहे, जे आपल्या स्किनला नॅचरल मॉइश्चरायझर करतं आणि स्किन एकदम भारी व्हायला मदत होते, स्किन टोन उजळायला मदत होतो. आणि एवढे सगळे प्रॉडक्ट लावण्यापेक्षा हे एकच प्रॉडक्ट यूज केल्याने याचा खूप फायदा होतो आपल्याला. आणि हे डेली रुटीन मध्ये आपल्याला यूज करायचं फार सोपं आहे, म्हणजे एकच प्रॉडक्ट यूज करायचं, त्याचे आपल्याला एवढे सारे फायदे बघायला भेटतात. चेहरा गोरा होतो, चेहऱ्यावरचे डाग जातात, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा जातात, कारण की वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत जातात. जी आपली टवटवीत स्किन असते ना ती हळूहळू डल व्हायला लागते. तर त्यामुळे आपण जर काळजी घेतली ना तर आपली स्किन खूप दिवस चांगली राहते, चेहरा चांगला दिसतो आणि आपण फ्रेश दिसायला लागतो. आणि ज्यावेळेस आपण स्किनची काळजी घेत नाही ना त्यावेळेस तुम्ही बघू शकता की आपली स्किन आपोआप डल व्हायला लागते, चेहरा काळवंडलेला असतो, आपण फ्रेश दिसत नाही, मरगळलेल्यासारखा दिसतो. तर त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणं तर खूपच गरजेचं असतं. तर या तेलामुळे ना आपला चेहरा एकदम टवटवीत होतो, फ्रेश दिसायला लागतो आणि चेहरा एकदम ग्लो करायला लागतो. आणि जास्त मेकअप करायची पण गरज नाही. आणि जेव्हा आपला चेहरा ऑलरेडी फ्रेश दिसतो ना तर त्यावेळेस आपल्याला खूप मेकअप करायची सुद्धा गरज नसते. तर हे लावायचं सुद्धा खूप सोपं आहे. आणि एवढे सारे प्रॉडक्ट लावण्यापेक्षा हे एकच प्रॉडक्ट यूज केल्याने आपल्याला ह्या प्रॉडक्टचे एवढे सारे फायदे भेटत असेल तर वापरायला काय हरकत आहे, कारण की याने चेहऱ्यावरचा ग्लो पुन्हा रिटर्न येतो, चेहऱ्यावरची चमक वाढते आणि चेहरा जो निस्तेज झालेला असतो ना तो टवटवीत व्हायला खूप मदत होते, चेहऱ्यावरचे डाग जायला मदत होतात, सुरकुत्या जायला मदत होते आणि खूप सारे फायदे बघायला भेटतात. तर याने ना चेहरा एकदम चमकदार व्हायला लागतो, फ्रेश दिसायला लागतो. तर तुम्हाला नक्की खरेदी करायचं असेल ना तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण दिलेली राहील, तेथून पण तुम्ही खरेदी करू शकता. तर वेट लॉससाठी ना आपण जिना जेव्हा चढतो ना तर ते खूप गरजेचं असेल. जर तुमच्या घरात जिना असेल किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल ना तर लिफ्टऐवजी तुम्ही जिनाचा वापर करू शकता. त्याने खूप फास्ट लवकर वजन कमी होते. मांड्यांचा घेर, पोटाचा घेर असतो ना तर ते लवकर कमी होते. त्यानंतर घरात आहे ना वजन काटा असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे ज्याने आपण आपलं वजन मेंटेन ठेवू शकतो. आपल्याला कळतं की आपलं किती कमी झालं, किती वाढतंय, तर त्यानुसार त्यासाठी ना एक वजन काटा पाहिजेच. आणि सकाळी सकाळी वजन करायचं, म्हणजे त्याने आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला किती कमी करायचं आहे.
तर वजन कमी करण्यासाठी ना ज्यावेळेस आपण ब्रश वगैरे करतो तर त्यावेळेस सकाळी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता किंवा नॉर्मल पाणी पिऊ शकता. मी नॉर्मल पाणी पिते कारण की सध्या उन्हाळा आहे तर त्यामुळं गरम पाणी पिणे शक्य होत नाही, म्हणजे कोमट पाणी. तर हे एक वजन कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं. त्यानंतर खूप जणी कमेंट्स करतात की चहा पिला तर चालतो का. तर मी ज्यावेळेस माझं 12 किलो वजन कमी केलं होतं तर त्यावेळेस मी चहा पण प्यायचे. मी फक्त 3 टिप्स फॉलो करते, त्या तुम्ही करू शकता. आठवड्यातून एकदा उपवास करायचा, दिवसातून फळं खायची. एकदा उपवास केल्याच्या नंतर त्यानंतर 32 बार फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे आपण जे जेवण जेवतो ना तर ते 32 वेळा चावून खायचं. म्हणजे एवढं 32 वेळा जरी पॉसिबल नाही झालं तरी एकदम बारीक चावून जेवण करायचं. याचा तुम्ही 2-3 दिवसात इफेक्ट बघू शकता. तुम्ही वजन काटा घरात आणून ठेवा आणि हा 32 बार फॉर्म्युला वापरून बघा. म्हणजे एकदम बारीक चावून जेवण करा तर तुम्हाला 2-3 दिवसातच कळेल की आपलं वजन किती कमी होते. त्यानंतर तिसरी टिप्स म्हणजे तुम्ही भात खाणं पूर्ण बंद करा. ज्यावेळेस तुम्ही भात खाणं बंद कराल ना त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की वजन एकदम फास्ट कमी होते. तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा, याने खूप लवकर फायदा होतो. 3 टिप्स म्हणजे एकदम बारीक चावून जेवण करणे, त्यानंतर आठवड्यातून एकदा उपवास करणे आणि भात बंद करणे. याने खूप फास्ट वजन तुमचं 100% कमी होईल. तुम्ही एका महिन्यात ट्रायच करून बघा आणि तुम्ही लगेच समजेल तुम्हाला वजन किती कमी होतं. तर चहासुद्धा घेऊ शकता तुम्ही. चहाने म्हणजे मी ज्यावेळेस 12 किलो वजन कमी केलं तर माझं होऊन गेलं होतं. तर मी ह्या टिप्स फॉलो केल्या होत्या फक्त. तुम्ही पण ह्या टिप्स फॉलो करून तुमचं वजन कमी करू शकता. भात बंद करा, आठवड्यातून एकदा उपवास करा आणि एक्सरसाइज मी तर करतसुद्धा नव्हते. मी आधी खूप एक्सरसाइज करून बघायची पण माझं वेट काही कमी नव्हतं होत. तर ह्या टिप्सने मला खूप सारा फरक पडतो. आत्तासुद्धा माझं वजन वाढायला लागलं की मी ह्या 3 टिप्स फॉलो करते. माझं लगेच 1 मंथमध्ये कमी होऊन जातं. तर तुम्ही पण ह्या टिप्स फॉलो करा. तुम्हाला लगेच जाणवेल की वजन किती फास्ट म्हणजे लवकर कमी होतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.